नमस्कार. आज आपल्या ह्या 12 इंची कुंडीमध्ये सीडलेस लिंबूचं हे जे झाड आहे, ह्या झाडाला आज आपण खतं देणार आहोत. तर कोणती खत देणार आहे ते पण दाखवतो मी. आणि नंतर ही जी लिंब लागलेली आहेत, लिंब हे इथं एक आहे, ह्या इथं एक आहे, इथं तर एकदम 3-4 आहेत, इथं एक आहे. कुंडीमध्ये भरपूर लिंब लागलेले आहेत. तर ह्या आज खत देणार आहेत. चला सुरुवात करू खत द्यायला. कार्बनयुक्त खत आहे. आता हे 2 ते 3 मूठ हे खत देणार आहे. हे असं 1 2 आणि हे 3. हे 3 मूठ आपण कार्बनयुक्त खत टाकलेलं आहे. झाडाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे न्यूट्री पावडर आपण टाकत आहे. न्यूट्री अजून एक हे टाकायचं त्याच्यामध्ये चिमूटभर. आधी टाकलं झाडांच्या मुळासाठी, आता झाडाच्या वाढीसाठी ही न्यूट्री ही जी पावडर ह्याच्यात टाकलेली. कार्बनयुक्त खत टाकलं, मुळांची वाढ होण्यासाठी ती रूट पावडर टाकली. नंतर न्यूट्रिशन मिळवण्यासाठी न्यूट्री पावडर टाकली. आता हेल्थ चांगली राहण्यासाठी आता आपण ही हेल्थ पावडर टाकत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये शेवटची ही पावडर टाकत आहे, जे खाली मुळांना कुठले रोग बी होऊ नये म्हणून ही जी पेस्ट पावडर टाकत आहे. अशा 4 टाईपच्या पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि कार्बनयुक्त खत टाकलेलं आहे. सगळे जे खतं टाकली, ही जी पावडर टाकलेली हे मातीमध्ये एक जीव करून घ्यायचं. त्या पद्धतीने हे दर 15 दिवसांनी ह्यांना हा खताचा डोस देत असतो. त्यामुळं ही जी लागलेली लिंब, ही झाडाची टवटवीतपणा तुम्ही बघू शकता ह्या खतांमुळं. हे बघा, हे सगळं आता मी एक जीव करून घेतलेलं आहे. आता याला पाणी देऊन बघा, आता या झाडाला लागलेल्या लिंबांमुळं किती छान लिंब दिसत आहेत. अशी दरवेळेला झाडांची आपण थोडक्यात मशागत करणं किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सर्व्हिसिंग करणं. दर आठवड्याला, दर 15 दिवसाला आपण अशी खतं देऊन त्याचं मशागत करत असतो आणि त्याला व्यवस्थित रेग्युलर आहे त्या प्रमाणात पाणी देत असतो. लिंबाच्या झाडाच्या मशागतीचा तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि त्याच्यासोबत तुम्ही कमेंट करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. सीडलेस लिंबू.